जिल्ह्याला 4 मंत्री असताना सुद्धा चोपडा यावल या 2 तालुक्यात मदतीपासून वंचित. धानोरा चौफुलीवर शेतकऱ्यांचा रास्ता रोको. 8 दिवसात निर्णय झाल्यास शेतकरी पुन्हा रस्त्यावर येणार. जळगाव जिल्ह्यातील मंत्र्यांनी फक्त आपल्या मतदारसंघापुरतेच पालकत्व निभावल्याची शेतकऱ्यांची तीव्र भावना व्यक्त होत आहे. यावल आणि चोपड्यातील नागरिक तुमचे मतदार नाहीत का, असा संतप्त प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय. राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरसदृश परिस्थितीमुळे शेतकरी आणि नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. राज्य सरकारने नुकसानग्रस्त भागांसाठी मदत जाहीर केली असली तरी जळगाव जिल्ह्यातील 3 राज्यमंत्री आणि एका केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या मतदारसंघांना या यादीत प्राधान्य मिळाले, तर चोपडा आणि यावल तालुक्यांना यातून वगळण्यात आले. आधी या दोन्ही तालुक्याची नावे यादीत होती, मात्र नंतर ती वगळण्यात आली. चोपड्यातील अनेक मंडळांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने केळी, कापूस, मका व सोयाबीन या पिकांचं मोठं नुकसान झालं. तरी देखील जिल्ह्यातील मंत्र्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जातोय. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी अकुलखेडा येथे काही दिवसांपूर्वी रास्ता रोको आंदोलन केले. त्यानंतर आज धानोरा येथे शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले. आंदोलनकर्त्यांनी केळीचे घड घेऊन सरकार आणि मंत्र्यांविरुद्ध घोषणाबाजी केली. शेतकरी कृती समितीचे एस.बी. पाटील यांनी इशारा दिला की 8 दिवसात सकारात्मक निर्णय न झाल्यास येणाऱ्या काळात सरकार आणि जिल्ह्यातील मंत्र्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. यावेळी तालुक्यातील शेतकरी जिल्ह्यातील 4 मंत्रीच्या विरोधात भावना तीव्र आंदोलनाच्या वेळी दिसून येतात. जिल्ह्याला पालकत्व स्वीकारणारा या पालकमंत्र्यांना चोपडा व यावल तालुक्यात दिसला नाही का, असाही सवाल शेतकरी करत होते. यावर चोपडा तालुक्यातील खासदार रक्षा खडसे यांना मोठ्या मताधिक्याने मते देऊन केंद्रीय राज्यमंत्री पदापर्यंत पोहोचवले, तरीही या केंद्रीय मंत्रींनी यावल व चोपडा तालुक्याला मदतीपासून वंचित ठेवल्याने शेतकरी 4 मंत्र्यांच्या विरोधात तीव्र भावना व्यक्त करत होते. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास वाडे, चोपडा. आणि तिथं ॲक्च्युअल परिस्थिती आहे. आम्ही प्रत्येकाला सांगितलं, तहसीलदार साक्षीदार आहे, शेतात चला, तुम्ही सर्वे करा, तुम्ही बघा, तुम्ही मोजा. आम्ही सांगत नाही, नुकसान असताना देखील फक्त चोपड्यावर अन्याय करण्याचं हे धाडस हे करतायत. कारण यांना पुढच्या वर्षी केळी पीक विमाचं कवच बंद करायचं आहे. त्याच्यासाठी ट्रायल आहे, कितपत खती राहिनं. तर आज तुम्हाला आम्हाला सगळ्या तालुक्याला रस्त्यावर बसण्याची वेळ आली नसती, सगळ्यांना संविधानात मिळालं असतं. विडीनं असं नाही की नुसतं किंड्यावाला लावले, आखी दुनिया लंबी झालेली आहे. आणि ती असताना एकही मंत्री या राजकारणावर बोलतात, या राजकारणावर बोलतात, या पूलवर बोलतात. हा पूल 2 वर्षातून, अरे तो पूल खड्डा टाका, आम्हाला मदत द्या. तो पूल नाही 2 महिना द्या, त्या आमचे काय जैनी राहणार लोक जय का. पण सावत्र भावाची ट्रीटमेंट देऊ नका आम्हाला फक्त भावाची ट्रीटमेंट द्या. आणि तुम्ही सगळ्यांना फक्त कोणी सांगत हाऊ म्हणा जास्त, कोणी सांगत तो म्हणा जास्त, त्यासोबत जात म्हणजे तुम्हाला गाव कुठं लिहिली ना तरी मला हरकत नाही. तुम्हाला भाजपाला दिसली टाकत आणि भाऊ काँग्रेसवालाशी याला वगळी देणं तरी हरकत नाही. पण कोणीतरीचे घ्या, कोणीतरीचे मुदत आम्ही आपल्याला देतोय. सरकारला कडक शब्दात सांगा आणि काहीतरी जे घडेल ते इतकं भयानक घडेल की त्याचा या जिल्ह्याच्या मंत्र्यांनी विश्वासही ठेवलेला नाही. मी ते जाहीर करत नाही, पण तुम्हाला सांगतो भयानक घडेल. आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी जिल्ह्यातील मंत्र्यांची राहील की ज्यांनी फक्त चोपडा आणि यावल कटवण्याचं काम केलं, त्यांना याचं फळ भोगावे लागतील. मित्रांनो, गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलेलं आहे की केवायसी बंद आहे, पेमेंट आतापर्यंत का आलेलं नाही, या प्रश्नाचं उत्तर द्या. आमच्या परिसराचे शेतकरी सर्वप्रथम केंद्र सरकारचा अधिकार करतो. या सरकारला शेतकऱ्यांची गाठा दिसत नाही. आजपर्यंत शेतकऱ्यांचा अन्याय होत आलेला आहे, होत आलेला आहे. त्याला वाटा फुटली पाहिजे. त्याच्यासाठी सर्व शेतकऱ्यांना आपण जमलेलो आहोत. सर्व शेतकरी आपण कशासाठी जमलेलो आहोत की आमची केळीला भाव नाही, कापसाला भाव नाही, कांदेवाले रडत आहेत. या आंध्र सरकारला हे दिसत नाही. हे सर्व शेतकऱ्यांना समजलं पाहिजे. जोपर्यंत शेतकरी एकत्र येणार नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांची हाल होत राहते. मागे तहसीलदार साहेबांनी यादी टाकली केवायसी करा म्हणून, आलेली नाही. हे सरकारने या गोष्टीचा विचार करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मी सरकारला विनंती करतो. सरकारनं माझी विनंती केली. आज मातापैकीने म्हणत होते इळा पिळा टळू दे, बळीचे राज्य येऊ दे, पण या बळीचे राज्य येणार नाही. या आंध्र सरकारने, वामन रूपी सरकारने
सरकारच्या छातावर पाय देऊन त्यांना जमिनी घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्वात जास्त नुकसान आणि ते किडीवाल्यांचे झालेलं आहे. आणि ती किडी कोणी कापायला तयार नाही आणि व्यापारी मजा मारताय. शेतकऱ्यांची एकदम हाल होत आहे. कोणी त्यांच्याकडे बघायला तयार नाही. म्हणून आम्ही आंदोलन केलेलं आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी त्याला वाट्या फोडण्यासाठी एकत्र आलेलं आहे. किडी उत्पादकांना मदत करावी माझी मी त्यांना विनंती करतो. जर आम्हाला मदत नाही मिळाल्यास आम्ही याच्यापेक्षा मोठे आंदोलन उभं करणार आहोत. फुटायचे आणि यावर्षी आमची दिवाळी इतकी शांततेत गेली की आमच्या गावात मागच्या वर्षाच्या तुलनेत फक्त 5% फटाके फुटले. याच्यावरनं शेतकऱ्याची परिस्थिती किती गंभीर आहे. अरे काही शेतकऱ्यांना दिवाळी सुद्धा साजरी करता आली नाही आणि हे गद्दार सरकार यांनी जी कर्जमाफीची घोषणा केली आणि शेतकऱ्यांना काही दिलं नाही. आपला चोपडा आणि यावल तालुका पीक विम्यासाठी मंजूर झालेला असताना आपले दोघं तालुके यावल आणि चोपडा तालुका यांनी त्या निकषातून बाहेर काढले. काय आपण गुन्हा केलेला आहे? आपण आपले तालुके काय पाकिस्तानात आहे का? मित्र हो, आज आपल्याला ह्या सरकारला अद्दल घडवण्यासाठी आज इथे एकत्र यायचं आहे. आज सरकारला मी आव्हान करतो की आज आमची परिस्थिती इतकी खराब झालेली आहे की शेतकऱ्याला आज केळीला भाव नाही. केळीला आम्ही 200 रुपये द्यायला तयार आहे तरी व्यापारी आम्हाला केळी घ्यायला येत नाही. कापूस घ्यायला येत नाही. सोयाबीन गेलेलं आहे. मक्याला भाव नाही. काय करायचं? एवढं कमी आहे का? काय निसर्ग सुद्धा आमच्या पाठीमागे लागलेला आहे. काय आमचा दुर्दैव आहे आणि तरी सरकार आमच्यावर लक्ष देत नाही. खरंच आमच्यासारखे दुर्दैवी आपण काय असं पाप केलं होतं की आपण शेतकरी म्हणून जन्माला आलो. मित्र हो, आता मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की आपण स्वतः परत पिकावं आणि सरकारला नीट करावं असं करण्याची वेळ आलेली आहे. मित्र आता तुम्ही या सरकारने दुष्काळ सदृश्य आणि दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या ज्या याद्या केल्या त्या याद्यांमध्ये चोपडा तालुका आणि यावल तालुका वगळला. आधी घेतला आणि 2च तासात त्याची जादूची कांडी फिरली आणि त्यांनी वगळला. आजच्या परिस्थितीला जे तालुके ज्यांनी जिल्ह्यातले समाविष्ट केले त्यांच्यामधली सरासरी जेवढा पाऊस पाहिजे तेवढा पाऊस पडला. कमी आहे तर चोपड्यापेक्षा कमीवाला आहे त्यांना मिळाला. जास्त आहे तर त्यांना म्हणजे 82वाला MM पाऊस पडलेला रावेर आहे आणि 81वाला यावल नाही. 70वाला चोपडा सोडला 73वाला धरणगाव घेतलं. कोणते काय कायदे नियम वापरले याला माहीत नाही. परंतु चोपडा आणि यावल तालुक्याला कोणी वाली नाही. येथे कोणी मंत्री नाही. कारण आता मंत्री हे फक्त तालुक्यांपुरते मतदारसंघांपुरते मर्यादित राहिलेले आहेत. त्यांना